नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भानुदास सरल्ले आपणा सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. आज आपलं आतापर्यंत आपण ह्या सिरीजमध्ये 2 लेक्चर पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं होतं मानसशास्त्र, दुसरं होतं बालमानसशास्त्र. आज आपण तिसरं लेक्चर पाहणार आहोत, ते म्हणजे बालविकास. कोणता आहे रे लेक्चर आपलाच? बालविकास. बालविकासामध्ये काय काय पाहणार आहोत आपण? तर बालविकासामध्ये बघा, प्रस्तावना पाहणार आहोत, अर्थ व व्याख्या, उद्दिष्टे, त्याच पद्धतीनं बालविकासावर परिणाम करणारे कोणते कोणते घटक आहेत, या संपूर्ण गोष्टींचा आज आपण पूर्ण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीनं जी आपली 150 मार्काचा पेपर पहिला आणि दुसरा कोणता किती आहे रे? 150 मार्काचा पेपर आहे. त्यामध्ये आपलं 130 प्लस टार्गेट ठेवलेलं आहे. ही चळवळ आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीनं राबवलेली आहे. आणि आपला जो बालमानसशास्त्र दोन्ही पेपरमध्ये असणारा विषय, यामध्ये आपलं परत एकदा तुम्हाला टार्गेट आठवून देतो, 30 मध्ये 29 प्लस मार्क आपल्याला पाहिजेत. आपल्याला एकही मार्क कमी जमणार नाही. एकतर 29 किंवा एकतर 30 मार्क आपल्याला पाहिजेत. तर आज आपण आपल्या चॅप्टरला सुरू करू. चॅप्टर कोणता आहे रे आपला? बालकांचा विकास म्हणजेच बालविकास हा चॅप्टर आहे. तर पुढे पाहूत ह्याच्याबद्दल. यामध्ये बघा, बालविकासाचा अर्थ व व्याख्या ही पहिली स्टेज आहे. त्यामध्ये बघा, बालविकास हे क्षेत्र मानवाची दृढता व गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत होत जाणाऱ्या बदलांच्या अभ्यासासंबंधीचे क्षेत्र आहे, असं कोण व्याख्या मांडलंय रे? तर तो आहे लॅरा अर्क. कोण मांडलेली आहे ही व्याख्या? तर व्याख्या बघा, मानवाची दृढता गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत होत जाणाऱ्या बदलांच्या अभ्यासासंबंधी क्षेत्र आहे, असं लॅरा अर्क यांनी मांडलेलं आहे. तर आपण याआधी आपलं ज्यावेळेस आपण क्वेश्चन पाहत होतो, त्यामध्ये पाहिलेलं आहे बघा की बाबा, जन्मपूर्वची अवस्था आणि जन्मानंतरची अवस्था. जन्मानंतरच्या अवस्थेमध्ये कोणत्या कोणत्या अवस्था येतात रे? शैशवावस्था येते, कुमारावस्था येते, तारुण्यावस्था येते, वृद्धावस्था येतात. तर अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. तर दुसरी व्याख्या बघा, बालविकास वैकासिक मानसशास्त्राचा भाग असून त्यात बालकांच्या विकासाचा अभ्यास केला जातो. काय आहे रे बालविकास? बालविकास हा वैकसिक मानसशास्त्राचा भाग असून त्यात बालकांच्या विकासाचा अभ्यास केला जातो. ही दुसरी महत्वाची व्याख्या आहे. यानंतर बघा, बालविकासाची व्याप्ती किती आहे हे पाहूत आपण. बालकांच्या विकासाचा अवस्थांचा अभ्यास करणे. पहिल्यांदा काय रे? अवस्थांचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. नंतर बघा, विकासाची विविध अंगे क्षेत्रे यांचा परस्पर संबंध तो लावला जातो. काय लावला जातो? दुसरी स्टेज आहे, परस्पर संबंध लावला जातो. वाढ व विकासावर परिणाम करणाऱ्या घटकाची माहिती घेतली जाते. कशाची? तर आपल्या ह्या बालकांच्या विकासामध्ये जी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे वाढ व विकास यावर परिणाम करणाऱ्या कोणते कोणते महत्वपूर्ण घटक आहेत. तर बघा, वाढीवर आणि विकासावर कोणते? तर भावनिक घटक, भावनिक, सामाजिक, त्यानंतर बघा बौद्धिक, आर्थिक सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. तर हे सर्व घटक मदत करतात आणि त्याचा परिणाम काय होतो रे? तर ते आपल्याला बालविकासामध्ये हे घटक महत्वपूर्ण ठरतात. त्यानंतर बघा, पालक असणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन करता येते. पालक असणाऱ्या व्यक्तींना काय रे? मार्गदर्शन करता येते. शिक्षक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते, विशेष बालकांचे शिक्षक, बालशिक्षक तज्ञ, खेळणीचे निर्माते यांना काय रे? बालविकासाचे ज्ञान असते. कोण कोण असते रे? सगळ्यात महत्वाचं तर शिक्षक असतो, समुपदेशक असतो, सामाजिक कार्यकर्ते असतात, विशेष बालकांचे शिक्षक असतात, बालशिक्षक तज्ञ असतात, खेळणी निर्माते असतात आणि बालविकासाचे ज्ञान त्यांना या माध्यमातून होत असते. पुढे जाऊया. बघा, बालविकासाची उद्दिष्टे कोणते कोणते आहेत? उद्दिष्टे
महत्वाचं आहे. उद्दिष्टे कोणते कोणते आहेत हे पाहता. तर उद्दिष्टांमध्ये बघा, म्हणजे एखादी गोष्ट बालविकास करायचा आहे, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे ना. आपण जेवण करतो ते कशासाठी करतो रे? आपल्याला शरीराला ऊर्जा भेटली पाहिजे, मानसिकरित्या आपण स्थिर झालं पाहिजे, यासाठी आपण जेवण करतो. एखादा चित्रपट बघतो, तो कशासाठी बघतो? आपल्या मनोरंजनासाठी बघतो. तर याच पद्धतीनं कोणतीही गोष्ट करताना त्याच्या पाठीमागं उद्दिष्टे असतात. तर आपल्या बालविकास ह्या गोष्टी अभ्यासात किंवा टेटला किंवा टीईटीला आपल्याला बालमानसशास्त्र आहे, त्याचा पाठीमागेही काहीतरी उद्देश असेल, त्याचमुळे त्यांनी ठेवलेला आहे. बघा कोणते कोणते उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे बालकांचा सर्वांगीण विकास अभ्यासणे. सर्वांगीण विकास म्हणजे मगाशी पाहिलं आपण, भावनिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, तर ह्याचा विकास कशा पद्धतीने केला जातो हे सर्वप्रथम अभ्यासले जाते. यानंतर बघा बालकांच्या विकासावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याला स्वातंत्र्य कशा पद्धतीचं आहे, त्याच्या आर्थिकरित्या त्याला कोणत्या सोयी सुविधा पुरवल्या जातात, ह्या सुद्धा आपल्या ह्या घटकामध्ये पाहिल्या जातात. तर ह्या घटकाचा विशेषतः परिणाम होतो. जन्मापासून किशोरावस्थेपर्यंतच्या अवस्थांचा विकास समजणे हे महत्वाचं आहे. बालविकासात प्रौढांची भूमिका व त्यांचे योगदान याचे सुद्धा अभ्यासलं जातं किंवा ह्या सुद्धा गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. पुढचं बघूता. त्यानंतर बालविकासावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत? बालकाच्या विकासावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये पहिला घटक बघा, अनुवंशिकता. कोणता घटक आहे रे? अनुवंशिकता. अनुवंशिकतेचा जनक कोण आहे रे? मेंडेले आहे. कशावर त्यानं प्रयोग केला होता? वाटाण्यावर केला होता. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर बघा, गर्भधारणेच्या वेळी आई वडिलांकडून जे गुणवैशिष्ट्ये संक्रमित होतात त्यालाच काय म्हणतात रे? अनुवंशिकता म्हणतात. यानंतर बघा, रंगसूत्राप्रमाणे वंशाणूंच्या जोड्या असतात. वंशाणू अनुवंशिकतेचे कार्य करणारी यंत्रणा आहे. पालकांकडून प्राप्त होणाऱ्या गुणधर्माचे संक्रमण करण्याचे काम वंशाणू करते. पालकांकडून प्राप्त होणाऱ्या गुणधर्माचे संक्रमण करण्याचे काम कोण करते रे? तर ते वंशाणू करतात. यानंतर बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या येतात. किती आहेत रे? 23 जोड्या असतात. त्यातील एक जोडी ही लैंगिक गुणसूत्र दाखवण्याची जोडी असते. आणि ती कितवी जोडी असते रे? तर ती असते 23वी जोडी. आपण लहानपणापासून ह्या गोष्टी महत्वपूर्ण शिकत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपली विद्यावृक्ष अकॅडमीची बालमानसशास्त्राची जी बॅच आहे ती लॉन्च झालेली आहे. तर नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होईल. कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल रे? टेट, सीटीईटी, टेट असेल, टीईटी असेल, महिला बालविकास असेल, समाज कल्याण असेल, केंद्र प्रमुख भरती असेल व इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही आपली बालमानसशास्त्राची बॅच उपयोगी ठरते. तर याचे वैशिष्ट्य काय आहेत रे? तर तज्ञ म्हणजे माझं मी स्वतःच बॅच घेणार आहे ती. तर माझं टीईटी पास आउट आहे, मी टेट पास आउट आहे, सीटीईटी पास आउट आहे. मी 2011 ते 18 पर्यंत पोस्टल असिस्टंट होतो. त्याच पद्धतीनं राज्यसेवा वेगवेगळ्या मेन्स दिलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या माझ्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो. आणि आपल्या ह्याची फीस किती आहे रे? अगदी माफक, 499 रुपये आहे. जर आपल्याला ही बॅच लावायची असेल किंवा आपल्या इतरांना लावायची असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचवा. नक्की त्यांना ह्या गोष्टींचा फायदा होईल. त्याच पद्धतीनं आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचा हा ऍप आहे, तो ऍप गुगल क्रोम वरती उपलब्ध आहे. त्याच्यावरती जाऊन आपण प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता. तर पुढे बघूत आणखी. तर बघा, अनुवंशाशी मेंडेले या शास्त्रज्ञानाने काही तत्वे मांडलेत. बघा, मेंडेले जो त्याचा जनक आहे, त्यानं काय म्हणतंय रे? अनुवंशिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. त्याच पद्धतीने बघा, सर्व प्राण्यांमध्ये समान गुणधर्म असतात. त्यानंतर बघा, अनुवंशिकता केवळ आई वडिलातच नाही तर मागील काही पिढ्यांमधील गुण बालकांमध्ये संक्रमित होतात. त्यानंतर बघा, अनुवंशिकता प्रभावी ठरते. यावर काय रे? व्यक्तिभिन्नता अवलंबून असते. यावर काय? व्यक्तींची भिन्नता अवलंबून असते. त्यानंतर बघा, अनुवंशिकतेमुळे प्रत्येक बालक शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक
अशा अनेक बाबतीत एकमेकांपासून वेगळा बनतो. म्हणजे कोणताही बालक हा समान नसतो. कशामुळे वेगळा बनतो रे? तर त्याच्या पाठीमागं कारण आहे. सर्वात महत्वाचं ती म्हणजे अनुवंशिकता. त्यामुळेच तो शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक या अनेक बाबतीत एकमेकांपासून वेगळा असतो. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर हिरो हिरोईनचे पोरं बघा. आत्ताच करीनाचा आणि सैफ अली खानचा मुलगा किती म्हणजे तो तैमूर नाव आहे त्याचं. त्याच्याकडे बघितल्यानंतर वाटतंय की बाबा किती सुंदर आहे. असं एकदम गोड बाळ पाहिजे. परंतु त्याचे आई वडील पण तसेच आहेत ना रे बाबा. आपले म्हणजे त्याच्यावर कोणत्या गोष्टीचा परिणाम पडतो रे? तर ती अनुवंशिकता आहे. फ्रान्सिस गाल्टन यांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशिकता गुणधर्माचे संक्रमण किती प्रमाणात होते हे सांगितले. कोण सांगितले रे? तर तो आहे फ्रान्सिस गाल्टन. यांनी काय सांगितलंय रे? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशिकतेचे संक्रमण किती प्रमाणात होते हे सांगितलेलं आहे. पुढे जाऊयात. बघा, अनुवंशिकतेचे शेकडा प्रमाण कसं कसं संक्रमित होत जातं. तर बघा, आई वडिलांकडून अनुवंशिकता किती होतं रे? 50%. त्यानंतर बघा, आजी आजोबाकडून किती होते रे? तर ती 25% होते बघा. पणजी पंजोबाकडून किती होते? 12.5%. इतर नातेवाईकडून किती होते रे? तर ती 12.5%. त्याच्यामुळं आजी आजोबाला, आई वडिलांना, पणजी पंजोबाला असं वाटायची गरज नाही की बाबा नातू आपल्यावर गेला नाही किंवा पण तो आपल्यावर गेला नाही. तर त्याचं हे प्रमाण असतं वगैरे. किती असतंय? आई वडिलांवर 50% जात आहे, आजी आजोबांवर 25% जात आहे, पणजी पंजोबावर 12.5% जात आहे, इतर नातेवाईकांवर किती जात आहे रे? तर तो जात आहे 12.5%. या पद्धतीनं आहे बघा हे. पुढे जाऊया. दुसरं वैशिष्ट्य आहे परिपक्वता व अध्ययन. दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे रे? परिपक्वता व अध्ययन. शारीरिक व मानसिक परिपक्वता अध्ययनासाठी महत्वाची असते. कशासाठी महत्वाची असते? शारीरिक व मानसिक परिपक्वता ही अध्ययनासाठी अत्यंत महत्वाची असते. वाढ व विकासावर परिणाम करणारे हे महत्वपूर्ण घटक आहेत. परिपक्वन हे कौशल्य शिकवण्याची तयारी दर्शवते, तर अध्ययन काय रे? संपादन दर्शवते. यानंतर शारीरिक दृष्ट्या परिपक्व मुले कारक कौशल्य लवकर शिकतात. तसेच मानसिक दृष्ट्या परिपक्व असणारी मुले तर्क, अनुमान, अमूर्त घटकाविषयी विचार करतात. कशाविषयी रे? तर्क, अनुमान आणि अमूर्त या घटकाविषयी विचार करतात. महत्वाचं आहे. शारीरिक परिपक्व मुले कारक कौशल्यावर शिकवतात आणि मानसिक दृष्ट्या परिपक्व असणारी मुले तर्क, अनुमान आणि अमूर्त यावरती भर देतात. पुढे बघा, तिसरा हे आहे वातावरण व परिसर. म्हणजे ह्याच्यावर परिणाम करणारा, बाल विकासावर परिणाम करणारे घटक आहेत ते. वातावरण व परिसर तिसरा आहे. दोन प्रकारचे वातावरण असते बघा. एक तर जन्मपूर्ण वातावरण असते आणि एक काय रे? जन्मोत्तर वातावरण असतं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीची खूप चांगली लक्ष्य टीईटी 2025 ची बॅच आलेली आहे आणि आमचं लक्ष्य किती आहे रे? 130+ हे आमचं लक्ष्य आहे. 130+ आमच्या विद्यावृक्ष अकॅडमीचं लक्ष्य आहे. आणि काय टॅगलाईन आहे रे आमची? तुमच्या यशस्वी भविष्याचा खात्रीशीर साथीदार, ही आमची टॅगलाईन आहे. काय आहे रे वैशिष्ट्य? प्रत्येक विषयाला तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक वर्ग, प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक, मोफत नोट्स व ई बुक सिरीज मिळतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर भेटतील. 2025 ते 2013 पर्यंत झालेल्या टीईटी परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रातील सर्व प्रश्नांचा समावेश आपल्या ह्या लेक्चर्स मध्ये घेतला जाईल. त्याच पद्धतीनं प्रत्येक विषयाचे टॉपिकचे 1,000 प्रश्नाच्या प्रिंटेड नोट्स आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि संभाव्य सराव प्रश्न सुद्धा त्यामध्ये असतील. मराठीचे, इंग्रजीचे, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, गणित, विज्ञान ह्यासाठी प्रत्येक विषयाला वेगवेगळे टीचर तुम्हाला शिकवतील आणि एकंदर सगळ्या ह्यांची फीस किती आहे रे? 1,999 आहे. किती आहे? 1,999. आणि हा आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. यानंतर बघा, आहार सुद्धा आपल्या ह्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. आहार सुद्धा विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा चौथा मुद्दा आहे. त्यानंतर बघा, अंतःस्रावी ग्रंथी
अंतःस्रावी ग्रंथीमध्ये विविध ग्रंथीतून स्रावणारे संप्रेरक महत्वाची भूमिका बजावतात. अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी ह्या दोन ग्रंथी असतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण अंतःस्रावी बघू. तर ते संप्रेरक ही महत्वाची भूमिका बजावतात. पुरुष प्रजनन रचनेचे वाढ व विकासावर नियंत्रण ठेवणे, याच पद्धतीनं स्त्री प्रजनन रचनेच्या वाढ व विकासावर नियंत्रण ठेवणे ह्याचं काम कोणता तर अंतःस्रावी ग्रंथी करतात. आता पुढे बघूता बालविकासावर हे सुद्धा महत्वाचं परिणाम करतात. यामध्ये बघा कोणत्या कोणत्या महत्वाच्या ग्रंथी आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची ग्रंथी आहे पियुषिका ग्रंथी. तिलाच काय म्हणतात रे, मास्टर ग्लँड म्हणतात किंवा मास्टर ग्रंथी म्हणतात. तर वाढीचं संप्रेरक, कोणतं संप्रेरक स्त्रावते रे, वाढीचं संप्रेरक स्त्रावते. वाढीवर नियंत्रण ठेवणे हे तिचं सर्वात महत्वाचं काम आहे. अंतरस्रावी ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा त्यांचं महत्वाचं काम आहे. यानंतर बघा कंठस्थ ग्रंथी, कंठामध्ये असते. थायरॉक्सिन नावाचा संप्रेरक स्त्रावते ती ग्रंथी. त्याचं काम काय रे, चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणे. याच पद्धतीनं वाढीवर सुद्धा संतुलन आणण्याचं काम कोणाचं आहे, तर ते आहे कंठस्थ ग्रंथीचं. महत्वाचा चार्ट आहे. उपकंठस्थ ग्रंथी बघा कोण आहे संप्रेरक, कोणता आहे रे, पॅराथायरॉक्सिन हे आहे. शरीरातील कॅल्शियमवर नियंत्रण ठेवतं. येते कशावर नियंत्रण ठेवतं, कॅल्शियमवर नियंत्रण ठेवतं. यानंतर वक्कस्थ ग्रंथी बघा ऍड्रोनलिन महत्वाचा घटक आहे, संप्रेरक आहे त्याचं. संकटजन्य परिस्थितीत शरीराची तत्परता आणण्यासाठी त्याचा महत्वाचा घटक समजला जातो. स्वादुपिंडामधलं जे इन्सुलिन आहे संप्रेरक ते सुद्धा महत्वाचं आहे. काय आहे रे इन्सुलिनचं काम, तर ते इन्सुलिनचं काम आहे रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवण्याचं काम कशाचं आहे, इन्सुलिनचं काम आहे. आणि ते स्वादुपिंडामधून कोणत्या ह्याच्यातून स्त्रवतं, तर ते बीटा पेशी आहे बघा. कोणती, बीटा पेशी, याच्यातून ते स्त्रावतं. यानंतर बघा रेतपिंड टेस्टेस्टेरॉन हे आहे बघा. तर ते पुरुष प्रजनन रचनेची वाढ व विकासावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणतं करतं, रेतपिंड. अंडाशय बघा स्त्रियांमध्ये असतं. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन संप्रेरक स्थावतं. आणि त्याचं महत्वाचं कार्य काय रे, तर स्त्री प्रजनन रचनेच्या वाढ व विकासावर नियंत्रण ठेवण्याचं काम कशाचं आहे, तर ते आहे अंडाशयाचं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे संप्रेरक स्त्रावतं. आता एकदा परत बघूत आपण. पियुषिका ग्रंथी मास्टर ग्लँड म्हणतात त्याला, वाढीचं संप्रेरक आहे. काय काम करतं रे ते, वाढीवर नियंत्रण ठेवतं. अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यावरती नियंत्रण ठेवतं. कंठस्थ ग्रंथी बघा थायरॉक्सिन चयापचय क्रियेवर नियंत्रण, वाढीचं संतुलन आणण्याचं काम ते करतं. उपकंठस्थ ग्रंथी बघा पॅराथायरॉक्सिन आहे, शरीरातील कॅल्शियमवर ते नियंत्रण ठेवतं. यानंतर बघा वक्कस्थ ग्रंथी ऍड्रेनालिन आहे, संकटजन्य परिस्थितीत शरीराची तत्परता आणणे याचं काम महत्वाचं आहे. स्वादुपिंड बघा इन्सुलिन स्त्रवतं, रक्तातील शर्करेवर ते नियंत्रण ठेवतं. यानंतर रेतपिंड आहे, टेस्टेस्टेरॉन आहे, पुरुष प्रजनन रचनेच्या वाढ व विकासावर नियंत्रण ठेवण्याचं काम ते करते. अंडाशय बघा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे स्त्रवतंय, तर स्त्री प्रजनन रचनेची वाढ व विकासावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतोय कोण करतोय रे, तर ते अंडाशय हा करतोय. पुढं बघा आता महत्वाचं बघा, ग्रंथीचं नाव पियुषिका मस्तिका ग्रंथी. आत्ताच त्याचं कार्य बघितलं आपण. तर ते कुठं असतंय रे, मेंदूच्या तळाशी असते. कुठं असते, मेंदूच्या तळाशी थॅलमेसला लागून असते. त्या संप्रेरक कोणतं स्त्रावतंय, ग्रोथ हार्मोन आणि FSH हे संप्रेरक स्त्रावतंय. त्याचं कार्य कोणतं आहे रे, तर त्याचं शरीराची वाढ आहे, वक्कांमधील पाण्याचे पुनःशोषण आहे, इतर ग्रंथीच्या कार्यावरती नियंत्रण आहे आणि शरीराचे परिपक्वन आहे. जास्त स्त्रावलं तर ते काय होतंय रे, उंचीतील अपसामान्य वाढ करते. कोणतं, पियुषिका किंवा म्हणजे हे आपले मस्तिष्क ग्रंथी. त्यानंतर कमी स्त्रावल्यामुळे काय होतंय रे, तर त्याची वाढ खुंटते, लैंगिक अपरिपक्वता होते आणि बुद्धिमत्तेवर परिणाम होत नाही, त्याचा काहीच परिणाम होत नाही. या पद्धतीने आहे. पुढचा बघूता ICDS ची स्पेशल बॅच मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीची लॉन्च झालेली आहे. त्यामध्ये ICDS कोणासाठी आहे रे, मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्यासाठी आहे. तर ती परीक्षा कोण घेणार आहे, TCS च्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्याची फ्री ऑनलाईन टेस्ट आपल्याला भेटून जाईल बघा.
तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांना ही फ्री ऑनलाईन टेस्ट असेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. पोस्टाने आपल्यापर्यंत भेटून जाईल. त्याच्यामध्ये टेस्टचे वैशिष्ट्य काय आहेत रे? मग पोषण व अभियान टेस्ट, ICDS योजना टेस्ट, संगणक टेस्ट, कायदा टेस्ट, 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी सराव प्रश्नसंच, अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका पदाच्या 2025च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच. तर ह्या गोष्टी आहेत. आपल्या ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन भेटा. तुम्हाला ह्या परिपूर्ण बॅचचा नक्की फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आणखीन सांगायचंय. आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचा एकमेव उद्देश काय आहे रे? तर ते सर्वसामान्य जे आपले मुलं आहेत ते सरकारी नोकरदार झाले पाहिजेत, सरकारी नोकरी लागले पाहिजेत. हा एकमेव आणि महत्वपूर्ण उद्देश आहे. पुढे जाऊया. त्यानंतरची बघा, कंठस्थ ग्रंथी. कुठं असते रे कंठस्थ ग्रंथी? गळ्यामध्ये असते. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. कोणता? थायरॉक्सिन आणि प्रोटीन व आयोडीन हे संप्रेरके स्त्रवतात. शरीराच्या वाढीच्या गतीवर नियंत्रण ठेवणे, हाडांचा विकास करणे, रक्ताभिसरण, प्रजनन संस्थेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे आणि स्नायूंचा विकास करणं हे त्यांचे महत्वपूर्ण कार्य आहेत. जास्त स्त्राव जर झाला तर हायपरथायरॉइडिझ, कंठस्थ ग्रंथीचा आकार वाढतो, चयापचय क्रियेत वेगात वाढ होते, अस्वस्थता होते, वजन कमी होणे आणि मानसिक गोंधळ होणे ह्या गोष्टी ह्या संप्रेरकाचा जास्त जर स्त्राव झाला तर त्याच्यामध्ये होतो. कमी स्त्राव जर झाला तर बघा, आयोडीनच्या अभावामध्ये सगळ्यात महत्वाचा रोग ज्याच्यावरती 10 वेळेस प्रश्न आलेला आहे, आपण लहानपणापासून स्टेट बोर्डच्या सुद्धा पुस्तकामध्ये शिकवत आलेलो आहे. तर त्याचा कमी स्त्राव किंवा अभाव जर झाला तर त्याचा गॉयटर नावाचा रोग होतो. तो आयोडीनच्या अभावामुळे होतो. मिक्सोडोमा, वजनात वाढ होते, आळस येतो, ग्रंथीचे कार्य कमी होते. त्यानंतर बघा, क्रोटोनिझम हा नावाचा सुद्धा रोग होतो आणि आपल्या माणसाची किंवा बालकाची जी असते ती वाढ कमी प्रमाणात होते किंवा वाढ जी आहे ती खुंटते. त्यानंतर बघा, पुढची ग्रंथी आहे उपकंठस्थ ग्रंथी. कंठस्थ ग्रंथीच्या जी दोन्ही बाजूला असते, पॅराथायरॉक्सिन हे संप्रेरक स्त्रवते. त्याचे कार्य काय आहे रे? कॅल्शियम व फॉस्फरसच्या योग्य उपयोगावर नियंत्रण ठेवणे. कॅल्शियम व फॉस्फरसच्या काय रे? योग्य उपयोगावर नियंत्रण ठेवणे. यानंतर बघा, जास्त स्त्राव झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात, स्नायूंची दुर्बलता होते. हे दोन सगळ्यात महत्वाचे डिसबेनिफिट आहेत. कमी स्त्राव झाल्यावर टिटेनी हा नावाचा रोग होतो आणि स्नायूमध्ये पेटके येणे ह्या गोष्टी ह्या कमी स्त्रावामुळे होतात. पुढे बघूया, स्वादुपिंड. स्वादुपिंडाचं आपण मगाशी पाहिलं होतं. तर त्याचं काय रे? जठराच्या जवळ असते. कशाच्या? जठराच्या जवळ असते. आणि काय स्त्रवतं ते? इन्सुलिन नावाचं जे आहे संप्रेरक ते ते स्त्रवतं. त्यानंतर बघा, कर्बोदकांवर नियंत्रण ठेवणे आणि पाचक रस स्त्रावणे हे सगळ्यात महत्वाचे 2 कार्य आहेत. कमी स्त्रावामुळे त्याचं काय होतं? तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते व मधुमेह आपल्याला सगळ्यात महत्वाचा रोग जो शुगर म्हणतात, तर तो मधुमेह हे इन्सुलिनच्या अभावामुळे होतो. वक्कस्थ ग्रंथी बघा, वक्कस्थ ग्रंथीमध्ये मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या ग्रंथी आहेत. त्यामध्ये ॲड्रेनालिन, लढणे पलायन यांच्याशी निगडीत असणारे हार्मोन आहे. कार्य बघा, महत्वाची भूमिका लैंगिक परिपक्वतेत खनिजांच्या प्रमाणावर नियंत्रण आणि शरीराला प्रतिक्रियेसाठी तयार करणे ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. जास्त प्रभाव जर झाला कशाचा रे? तर मूत्रपिंड म्हणजे वक्कस्थ ग्रंथीमधील ॲड्रेनालिनचा जर जास्त प्रभाव झाला तर अति रक्तदाब, हृदयाची गती वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, रक्त गोठण्याची क्रिया मंदावणे ह्या सगळ्या बाबी होतात आणि माणसाचा त्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीची धर्मदाय आयुक्तालयाची जी बॅच आहे ती लॉन्च झालेली आहे. तुम्हाला माहित आहे, सरळ सेवा जे विद्यार्थी करतात त्यांना ही पोस्ट नक्कीच माहित आहे. त्याच्यामध्ये काय आहे रे? आर्थिक स्टेबल चांगल्या पद्धतीने आहे, म्हणजे पगार चांगली आहे, त्यामुळे त्यांना ह्या आणि समाजामध्ये प्रतिष्ठा पण आहे, सरकारी नोकरी आहे. तर बघा, त्यांचे अगदी कमी फीस मध्ये आपण ही सरळ सेवा आल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच ठेवलेली आहे. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, एमपीएससी ला प्लॅन बी असला पाहिजे, त्यांनी सुद्धा सरळ सेवेकडे हे फॉर्म भरत गेले पाहिजे, त्यांना सुद्धा ह्या गोष्टींचा फायदा होईल.
बघा, प्रत्येक विषयाला अनुभवी शिक्षक आहेत, प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक, मोफत नोट्स व ई बुक सिरीज, लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी, मोफत ऑनलाईन टॉपिक टेस्ट आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत. बघा, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ही बॅच ची पूर्ण माहिती भेटून जाईल. यानंतर पुढे बघा, रेतपिंड किंवा वीर्यपिंड ह्यावरती दोनदा प्रश्न आलेला आहे, महत्वाचा आहे. पुरुष प्रजनन संस्थेत वृषणाच्या प्रत्येक बाजूला हे असते, कोणतं संप्रेरक स्त्रावते रे? टेस्टोस्टेरॉन हे नावाचे संप्रेरक ते स्त्रावते. रेतपेशी आणि टेस्टोस्टेरॉन संप्रेरके निर्माण करणे ह्याचं महत्वाचं काम आहे. जास्त स्त्रावल्यानं काय होते रे? दाढी मिशी येणे, आवाज घोगरा होणे, ह्या दोन गोष्टी काय तर ह्या रेतपिंड किंवा वीर्यामधून स्त्रावणारा टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकामुळे ह्या गोष्टी होतात. पुढे जाऊयात. अंडपिंड. अंडपिंड कुणामध्ये असते रे? स्त्रियांमध्ये असते. कुठं असते रे? स्त्री प्रजनन संस्थेत गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना वीजवाहक नलिकेच्या बाहेरील टोकाला असते. संप्रेरके एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे दोन संप्रेरके असतात आणि अंडपेशीची निर्मिती होते. जास्त स्त्राव झाल्यानं काय होते रे? मासिक पाळीचे चक्र नियंत्रित होते, गर्भधारणेतील बदल होते. त्याच पद्धतीने बाळाचा जन्म, दुय्यम लैंगिक लक्षणांचा विकास यामध्ये होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आज बालकांचा विकास हा चॅप्टर पूर्णरित्या घेतलेला आहे. ह्याच्यामधले हे जे संप्रेरके आहेत हे महत्वाचं आहे. बालकांच्या आनुवंशिकतेमध्ये विकास होण्यासाठी हे संप्रेरके महत्वाचे कार्य निभवतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. नंतर भेटू पुढच्या चॅप्टरला. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.